हॅलो. येस मॅम. हॅलो. बघा, Yes, ma'am. नर्वस टिश्यू आपण बघतोय. तर नर्वस सिस्टीम मध्ये म्हणजेच नर्वस टिश्यू याच्यामध्ये 2 टाइप्सचे सेल्स प्रेझेंट असतात. तर ते कोणते? न्यूरॉन्स आणि न्यूरोग्लिया. बघा, 2 सेल्स प्रेझेंट असतात. फर्स्ट वन इज न्यूरॉन्स अँड सेकंड वन इज अ न्यूरोग्लिया. तर आता हे न्यूरॉन्स, आपण फर्स्ट न्यूरॉन्स बघूया. ओके, तर न्यूरॉन्सचं मेन फंक्शन काय आहे? तर विच कन्वर्ट्स स्टिम्युलाई इनटू द इलेक्ट्रिक सिग्नल. आता हे जे कन्वर्ट करतं स्टिम्युलाई टू इलेक्ट्रिक सिग्नल म्हणजेच न्यूरॉन्स कन्वर्ट करतो हे, तर त्याला काय म्हणायचं? जे कन्वर्ट करतोय आपण त्याला म्हणायचं नर्व इम्पल्स. ओके, बघा, न्यूरॉन्सचं मेन फंक्शन आहे कन्वर्ट स्टिम्युलाई इनटू द इलेक्ट्रिक सिग्नल. एका ऑर्गन पासून इन्फॉर्मेशन आल्यानंतर ते दुसऱ्या ऑर्गन पर्यंत सेंड करण्याचं काम हा न्यूरॉन करतो. पण ह्या न्यूरॉन मध्ये आता जी आलेली आहे आपल्याला ऍक्शन पोटेन्शियल आपण याला म्हणतो अजून. तर स्टिम्युलाई जी आलेली आहे, आता फॉर एक्झाम्पल शुगर लेवल हार्ट रेट कमी, अशा काही स्टिम्युलाईज असतात. तर त्या न्यूरॉन्स ती इन्फॉर्मेशन पास करतो आणि त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये करतो. आणि जेव्हा त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये होतं तर त्याला काय म्हणायचं? नर्व इम्पल्स. तर हे नर्व इम्पल्स आहे, तर ते कसे ट्रान्सफर होतात एका न्यूरॉन्स पासून दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत, आणि त्या दुसऱ्या न्यूरॉन पासून मसल किंवा टिश्यू किंवा त्या स्पेसिफिक ग्लँड पर्यंत. ओके, हे झालं न्यूरॉनचं फंक्शन. त्याच्यानंतर बघा, न्यूरोग्लिया. दुसरा सेलचा टाईप कुठला होता? न्यूरोग्लिया. तर ह्या न्यूरोग्लिया आहेत, तर त्या काय करतात? डू नॉट कंडक्ट नर्व इम्पल्स. त्या नर्व इम्पल्स कंडक्ट करत नाही किंवा ट्रान्सफर करत नाहीत. तर त्या सेल्स काय करतात? परफॉर्म सम सपोर्टिव्ह फंक्शन. जे काही सपोर्टिव्ह बाकीचे फंक्शन्स आहेत ओव्हरऑल, तर ते या न्यूरोग्लिया परफॉर्म करतात. ओके, तर ते काही स्पेसिफिक आपल्याला काही त्याचा स्टडी नाही, आपल्या न्यूरॉन्सचा आहे. ओके, तर आता न्यूरॉन्स, तर न्यूरॉन्स मध्ये 3 पार्ट्स असतात मेनली बेसिक. सेल बॉडी, ऍक्झॉन्स आणि डेंड्रायटिस. बघा, नर्वस टिश्यू मध्ये 2 टाइपच्या सेल्स असतात. एक म्हणजे न्यूरॉन आणि सेकंड म्हणजे न्यूरोग्लिया. तर हे न्यूरॉन मध्ये काय 3 पार्ट्स आहेत. कुठला? फर्स्ट वन इज अ सेल बॉडी, सेकंड वन इज ऍक्झॉन अँड थर्ड वन इज अ डेंड्रायटिस. तर बघा, फर्स्ट वन आपण बघूयात सेल बॉडी. तर सेल बॉडी कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. आता इथं डायग्राम नाहीये, ठीक आहे, असू द्यात. तर सेल बॉडी कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. सेल बॉडीचं जे स्ट्रक्चर, आता न्यूरॉनचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलंय का कधी ह्याच्या अगोदर? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. ओके, तर तो जो वरचा पार्ट असतो सेल बॉडीचा, तर त्या सेल बॉडीमध्ये न्यूक्लियस असतं. ओके, विच इज सराउंडेड बाय सायटोप्लाझम. ओके, आणि इट कन्सिस्ट ऑफ सम सेल्युलर ऑर्गनेलिस. तर त्याच्यामध्ये आता सेल्युलर ऑर्गनेलिसचा आपण स्टडी केला आहे फुल सेल चॅप्टर मध्ये. तर सेल्युलर ऑर्गनेलिस कुठल्या कुठल्या इथे प्रेझेंट असतात? लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी कॉम्प्लेक्स अँड रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बघा, कोणत्या कोणत्या सेल ऑर्गनेलिस? लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी कॉम्प्लेक्स आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे प्रेझेंट असतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सेल बॉडीज. आता नर्वस सिस्टीम मध्ये मेनली 2 मॅटर्स असतात, ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर. ओके, हे 2 मॅटर्स असतात. त्याचा आपण स्टडी व्यवस्थित नर्वस सिस्टीम हा जो चॅप्टर असेल त्याच्यामध्ये CNS, ANS अशा असतात टाइप्स त्याचे पार्ट्स. तर तिथे आपण ह्याचा डिटेल आपल्याला ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर याचा स्टडी करणार. आता तोपर्यंत तुम्ही काय लक्षात ठेवा? सेल बॉडीज ज्या असतात, हा जो सेल बॉडीचा पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं? तो काय फॉर्म करतो? ग्रे मॅटर. ओके, ग्रे मॅटर कोण फॉर्म करतं? सेल बॉडीज ऑफ नर्वस सिस्टीम. आणि ते कुठे प्रेझेंट असतं? ऍट द पेरिफेरी ऑफ ब्रेन. ब्रेनच्या पेरिफेरी रिजनला ते प्रेझेंट असतं. आणि अजून इन द सेंटर ऑफ स्पायनल कॉर्ड असं त्याचं लोकेशन आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर बघा, सेल बॉडी झालं. आता सेकंड पार्ट आहे ऍक्झॉन्स. ऍक्झॉन्स काय आहेत? तर ते लॉंग, थिन आणि सिलेंड्रिकल पोझिशन्स आहेत. ओके, ते कसे आहेत? लॉंग, थिन आणि सिलेंड्रिकल. आणि ते फॉर्म काय करतात? तर व्हाईट मॅटर फॉर्म करतात नर्वस सिस्टीमचा. बघा, सेल बॉडी हे ग्रे मॅटर फॉर्म करत होते, ऍक्झॉन्स काय तर व्हाईट मॅटर फॉर्म करतात.
Axons are present deep in the brain and at the periphery. तर हे स्पायनल कॉर्डच्या पेरिफेरी रिजनला प्रेझेंट आहेत. हे सेल बॉडी कुठं होतं तर ब्रेनच्या पेरिफेरी रिजनला प्रेझेंट होते. आता हे ऍक्झॉन्स कुठे आहेत तर स्पायनल कॉर्डच्या पेरिफेरी रिजनला प्रेझेंट आहेत. बघा ऍक्झॉन्स विच कन्सिस्ट ऑफ सायटोप्लाझम. तर ऍक्झॉन मध्ये जे सायटोप्लाझम असतं तर त्याला काय म्हणायचं ऍक्झोप्लाझम. त्याला स्पेसिफिक नेम आहे. ऍक्झॉनचं सायटोप्लाझम असतं त्या सायटोप्लाझमला नाव काय आहे ऍक्झोप्लाझम विच इज सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर ते त्याच्या साईडला प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असते. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हणायचं ऍक्झोलेमा. बघा ऍक्झॉन मध्ये सायटोप्लाझम असतं त्या सायटोप्लाझमला म्हणतात ऍक्झोप्लाझम आणि ऍक्झॉनचे आहे म्हणून ऍक्झोप्लाझम. ओके. आणि ते जे सायटोप्लाझम किंवा ऍक्झोप्लाझम आहे तर त्याच्या सराउंडिंगला जी प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे तर त्याला काय म्हणायचं ऍक्झोलेमा. ओके. ऍक्झॉन्स ऑफ सम न्यूरॉन्स आर सराउंडेड बाय मल्टी लेयर्ड कव्हरिंग. आता बघा ऍक्झॉन्स जो पार्ट आहे न्यूरॉन्सचा त्याच्या सराउंडिंगला मल्टी लेयर्ड कव्हरिंग असतं. तर त्या कव्हरिंगला काय म्हणायचं मायलिन शीट. आता हे काही न्यूरॉन मध्ये असतात. ओके. काही न्यूरॉन मध्ये मायलिन शीट प्रेझेंट असते त्याला काय म्हणतो आपण मायलिनेटेड न्यूरॉन आणि ज्याच्यामध्ये प्रेझेंट नसती त्याला अनमायलिनेटेड म्हणतात. ओके. हे तुमच्या जनरल इन्फॉर्मेशन साठी आहे. तर मायलिन शीट ही कशापासून बनलेली असते तर लिपिड आणि प्रोटीन या मेनली दोन ह्याच्यापासून बनलेली असते. लिपिड आणि प्रोटीन पासून. तर फंक्शन काय आहे या मायलिन शीटचं इन्क्रीज द स्पीड ऑफ नर्व्ह इम्पल्स कंडक्शन. आता हे न्यूरॉन्स जे नर्व्ह इम्पल्सचं कंडक्शन करतात तर त्याचं नर्व्ह इम्पल्सचं कंडक्शन करतात तर त्याचं स्पीड वाढवण्याचं काम हे मायलिन शीट करतं. मायलिन शीट कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ शाचवॅन सेल्स. ओके. तर त्या शीट मध्ये सेल्स असतात त्याला काय म्हणायचं शाचवॅन सेल्स विच सराउंड्स द ऍक्झॉन्स. द आउटरमोस्ट लेअर ऑफ दिस सेल्स इज कॉल्ड एज न्यूरोलेमा. त्याच्या आउटरमोस्ट लेअरला काय म्हणायचं न्यूरोलेमा. बघा हे टर्म्स आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत. हे झालं ऍक्झॉनचं. त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे डेंड्रायटिस. तर डेंड्रायटिस आता डेंड्रायटिस कशात ब्रँचड सारखे त्याचे प्रोजेक्शन असतात बरोबर आहे. तर झाडाचे जसं काय म्हणता येईल आपल्याला झाडाचं जसं स्ट्रक्चर असतं तर तसं हे डेंड्रायटिसचं असतं. बघा डेंड्रायटिस आर द प्रोसेसेस ऑफ नर्व्ह सेल्स दॅट कॅरी द इम्पल्स टुवर्ड्स द नर्व्ह सेल्स. हे पण काय करतं इम्पल्स कॅरी करण्याचं काम हा पार्ट करतो मेनली डेंड्रायटिसचा. ते कसे असतात शॉर्ट टॅपरिंग आणि हायली ब्रँचड असतात. झाडासारखे ब्रँचिंग त्याची हे असतं काय म्हणता येईल शेप. ओके. तर न्यूरॉन्स मध्ये काय करतात डेंड्रायटिस फॉर्म ट्री शेप्ड प्रोसेसेस अँड एक्सटेंडिंग फ्रॉम सेल बॉडी. सेल बॉडी पासून ते हे झालेले आहे एक्सटेंड झालेले आहेत. तर बघा हे झाले न्यूरॉन्सचे पार्ट. त्याच्यानंतर बघा टाइप्स. तर टाइप्स ऑफ नर्व्स आहेत हे. ओके. कोणत्या कोणत्या नर्व्स प्रेझेंट असतात हे जे ट्रान्समिशन करण्यासाठी यूज होतात. तर फर्स्ट वन आहे सेन्सरी. त्यालाच आपण काय म्हणतो ऍफेरंट नर्व्स. सेकंड वन आहे मोटार ऑर द इफरंट नर्व्स आणि थर्ड वन आहे मिक्स्ड नर्व्स. तर आपण वन बाय वन बघूयात. तर फर्स्ट आहे सेन्सरी. तर सेन्सरी बघा काय आहे तर नर्व्ह इम्पल्स आर जनरेटेड बाय सेन्सरी रिसेप्टर ऑफ द बॉडी. तर हे काय करतं मेनली नर्व्ह इम्पल्स जनरेट करतं. These nerve impulse are transmitted to the spinal cord and then to the brain by the sensory nerve fibers. Okay. तर काय होतं बघा त्या शॉर्ट असतात नर्व इम्पल्स या काय जनरेट करतात सेन्सरी रिसेप्टर. दीज नर्व इम्पल्स ह्या काय करतात ट्रान्समिटेड कुठं करतात पहिल्यांदा स्पायनल कॉर्ड त्याच्यानंतर ब्रेन बाय द सेन्सरी नर्व फायबर्स. ओके. हे झालं सेन्सरी किंवा ऍफरंट नर्व्सचं काम. त्याच्यानंतर आहेत बघा मोटार किंवा इफरंट नर्व्स. तर या नर्व्स काय करतात मेनली त्या कुठून ओरिजिनेट झाल्यात हे बघू आपण. त्या ओरिजिनेट कुठे होतात ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये. बघा सेन्सरी ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये तिथपर्यंत होत्या. त्याच्या पुढच्या म्हणजे तिथून पुढे कुठल्या नर्व्स असतात तर मोटार आणि इफरंट नर्व्स. म्हणजे त्याचं ओरिजिन मेनली आता कुठे होणार ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्येच. These nerves transmit the impulse to the effector organ. तर बघा आता या डायरेक्टली काय करतात इफेक्टर ऑर्गन म्हणजे जिथे खरं गरज आहे ते चेंजेस करण्याची तर तो ऑर्गन त्या ऑर्गनला या अटॅच असतात. बघा सेन्सरी किंवा ऍफरंट नर्व्स कुठे असतात जिथे जनरेट होतो इम्पल्स
तिथे असतात स्टार्टिंगला, आणि मोटर असतात तर त्या कुठे असतात इफेक्टर ऑर्गन, ओके, जिथे गरज आहे तिथे. तर याचा रिझल्ट काय म्हणजे ह्या मेनली काय करतात, मसल कॉन्ट्रॅक्शन करतात, ओके, ऑर द ग्लँड्युलर सिक्रेशन. ह्या झाल्या मोटार नर्व्स. त्याच्यानंतर आहेत बघा थर्ड मिक्स्ड नर्व्स. मिक्स्ड नर्व्स काय आहेत तर या स्पायनल कॉर्ड मध्ये असतात. सेन्सरी आणि मोटार नर्व्स ह्या अरेंज कशा असतात, सेपरेटली असतात. आउटसाइड द या स्पायनल कॉर्ड मध्ये असतात सेपरेटली. पण आउटसाइड द स्पायनल कॉर्ड sensory and motor nerves are present in the same sheath of connective tissue. They are called as mixed nerves. बघा हे सेन्सरी आणि मोटर नर्व्स या स्पायनल कॉर्ड मध्ये सेपरेटली असतात. ओके, जे आपण बघितले आता सेन्सरी नर्व्स आणि मोटर नर्व्स त्या सेपरेट होत्या. पण स्पायनल कॉर्डच्या आउटसाइड रिजनला जेव्हा सेन्सरी आणि मोटर नर्व्स या एकाच शीथवर प्रेझेंट असतात, कशाच्या, कनेक्टिव्ह टिश्यूच्या, दे आर कॉल्ड एज मिक्स्ड नर्व्स. हे होते टाइप्स. बघा काय काय बघितलं, नर्वस टिश्यू बघितला, त्याच्यानंतर टाइप्स बघितले त्याचे. नर्वस टिश्यू बघितला, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात, न्यूरॉन्स आणि न्यूरोग्लिया. न्यूरॉन्स काय करतात तर इम्पल्स ट्रान्समिशनचं काम करतात, आणि न्यूरोग्लिया इम्पल्स ट्रान्समिशन किंवा कंडक्शन काही करत नाही, जनरेशन वगैरे. आणि त्याच्यानंतर न्यूरॉन्सचे टाइप पार्ट्स बघितले, सेल बॉडी, ऍक्झॉन आणि डेंड्रायटिस. त्याच्यानंतर टाइप्स बघितले नर्व्सचे, सेन्सरी नर्व, मोटार नर्व आणि मिक्स्ड नर्व्स. ओके, तर बघा न्यूरॉनचे मी डायग्राम ड्रॉ केलेला आहे, तर त्यातून तुम्हाला तर स्टडीसाठी यूज करा. ओके, टिश्यू चॅप्टर संपलेला आहे. Okay, so today we are going to discuss about osseous system. Okay, osseous system means skeletal system. Okay, याच्यामध्ये पूर्ण आपण बोन्सचा स्टडी बघणार आहोत. आपण याचा इंट्रोडक्टरी पार्ट आज काही बोन्सचा स्टडी आपण करूयात. तर बघा स्केलेटल सिस्टीम म्हणजेच ओसियस सिस्टीम, तर ते काय करतं, फॉर्म्स करते फ्रेमवर्क ऑफ द बॉडी. फ्रेमवर्क म्हणजे काय, आपण म्हणतो एखादा शेप तयार होण्यासाठी एखादा पाया, म्हणजे फ्रेमवर्क अगोदर जे मटेरियल तयार होतं तर त्याच्यापासूनच शेप तयार होत असतो एखादा. तर हे म्हणजे काय, आपल्या बॉडीचं स्केलेटल सिस्टीम म्हणजे फ्रेमवर्क आहे. बघा ऍडल्ट ह्युमन स्केलेटल म्हणजे ऍडल्ट ह्युमन मध्ये टोटल किती बोन्स असतात, 206 बोन्स हे ऍडल्ट ह्युमन मध्ये प्रेझेंट असतात. ऍक्च्युअली ऍट द टाइम ऑफ बर्थ, तर जेव्हा लहान बाळ असतं जन्मलेलं, तर त्यावेळेस 300 बोन्स प्रेझेंट असतात. ओके, 300. तर त्याच्या नंतर काय होतं, काही बोन्स फ्युजन होतं, ओके, मिक्स होतात, आणि किती होतात, 206 ऍडल्ट मध्ये. बघा स्केलेटल सिस्टीम काय आहे, फ्रेमवर्क आहे आपल्या बॉडीचं. आणि ऍडल्ट स्केलेटल सिस्टीमला काय नाव अजून, ओसियस सिस्टीम, हे विसरू नका. आणि ऍडल्ट मध्ये बोन्स टोटल किती असतात, 206, 206. इट सपोर्ट, याचं मेन फंक्शन काय आहे, सपोर्ट अँड प्रोटेक्ट द डेलिकेट टिश्यूज अँड ऑर्गन. हे बोन्स असल्यामुळे काय आहे तर सपोर्ट मिळतो, जे काही ऑर्गन्स आहेत किंवा टिश्यूज आहेत तर त्याला याच्यामुळे सपोर्ट मिळतो. हे झालं ओसियस सिस्टीमचं मेन इंट्रोडक्शन. ओके, तर त्याच्यानंतर बघा फंक्शन्स काय आहेत बोनचे. तर पहिलं फंक्शन्स तर आपण बघितले, दे फॉर्म द फ्रेमवर्क ऑफ द बॉडी. तर ते काय फॉर्म करतं, फ्रेमवर्क. ओके, सेकंड वन इज अ बोन्स ऑफ द स्केलेटन सिस्टीम गिव्स अटॅचमेंट टू द मसल्स अँड टेंडन्स. तर बघा 2 बोन्स जिथे अटॅच होतात त्याला तिथं काय टेंडन्स तयार होतात. तर बघा बोन्स काय करतात, स्केलेटल सिस्टीम चे, तर ते काय करतात, गिव्स अटॅचमेंट, या मसल्स आणि टेंडन्सला ते अटॅच होतात. त्याच्यानंतर दे फॉर्म्स द जॉईंट्स देअर बाय अलोइंग मुवमेंट ऑफ बॉडी. तर आपल्या बॉडीची मुवमेंट होण्यासाठी ते फॉर्म काय करतात, जॉईंट्स फॉर्म करतात. आता कंटिन्युअस एकच बोन आपण ठेवू शकत नाही, तर काही ठिकाणी बोन्सचे जॉईंट्स झालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्या हँडची वगैरे मुवमेंट होऊ शकते. त्याच्यासाठी त्यांनी जॉईंट फॉर्म केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा दे फॉर्म द बाउंड्रीज ऑफ द क्रॅनियल, थोरॅसिक, पेल्विस कॅव्हिटी. बघा या सगळ्या कॅव्हिटीज आहेत तर त्या काय आहे, बाउंड्रीज आहेत. प्रोटेक्टिंग द ऑर्गन प्रेझेंट इन दिस कॅव्हिटी.
या सगळ्या ज्या क्रॅनियल, थोरासिस, पेल्विस कॅव्हिटी ज्या आहेत, या फॉर्म झालेल्या आहेत, तर त्या काय करतात तर प्रोटेक्ट करतात या एखाद्या स्पेसिफिक ऑर्गनला. तर फॉर एक्झाम्पल क्रॅनियल कॅव्हिटी कशाला? ब्रेनला प्रोटेक्ट करते. ऑल ब्लड सेल्स, आता जे काही ब्लड सेल्स आहेत, आरबीसी, डब्ल्यूबीसी अशा काही ब्लड सेल्स आहेत, तर ते प्रोड्यूस कुठे होतात? तर रेड बोन मॅरो मध्ये होतात. हा पण काय आहे? स्केलेटल सिस्टीमचा पार्ट आहे रेड बोन मॅरो. तर तो त्याच्यामध्ये या ब्लड सेल्स प्रोड्यूस होतात. ओके. दे स्टोअर्स द मिनरल्स. आता ते काय स्टोअर करतात? मिनरल्स, कॅल्शियम फॉस्फेट विच इज इसेन्शियल फॉर द कॅल्शियम लेवल. ओके, हे झाले फंक्शन्स. बघा 6 फंक्शन्स आहेत. एक म्हणजे फ्रेमवर्क बॉडीचं फॉर्म करते, त्याच्यानंतर मसल्स आणि टेंडन्सला काय अटॅचमेंट होती त्याच्यामुळे, त्याच्यानंतर जॉईंट्स फॉर्म करते का तर आपल्या बॉडीची मुवमेंट व्हावी. त्याच्यानंतर अजून फंक्शन्स काय आहेत तर बघा बाउंड्रीज फॉर्म झालेल्या आहेत या स्केलेटल सिस्टीम मध्ये. क्रॅनियल, थोरासिस आणि पेल्विक या 3 बाउंड्री कॅव्हिटीज फॉर्म झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे स्पेसिफिक ऑर्गनला प्रोटेक्शन मिळतं. त्याच्यानंतर बघा ऑल ब्लड सेल्स आर प्रोड्युस्ड इन रेड बोन मॅरो. हा जो रेड बोन मॅरो आहे हा स्केलेटल सिस्टीमचा पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये ब्लड सेल्स फॉर्म होतात. आणि त्याच्यानंतर लास्ट फंक्शन काय आहे? मिनरल्स. कोणते कोणते? कॅल्शियम फॉस्फेट. हे काय करतं? इसेन्शियल आहे कॅल्शियम लेवल स्टोअर करण्यासाठी. ओके. तर त्याच्यानंतर बघा बोन्सचे काही टाइप्स आहेत. ओके. तर वन बाय वन आपण अकॉर्डिंग टू देअर शेप ते क्लासिफाय झालेले आहेत. तर फर्स्ट वन आहे लॉंग बोन. आता लॉंग बोन म्हणजे नावातच आहे, लॉंग बोन ह्या ग्रेटर लेंथ ऍज कम्पेअर टू विड्थ. याची काय असते? ज्या बोन्सची लेंथ जास्त आहे ऍज कम्पेअर टू विड्थ त्याला काय म्हणायचं? लॉंग बोन्स. ओके. तर असे काही एक्झाम्पल्स आहेत. कुठले? फिम्युर, टिबिया, फायब्युला, हे जे काही बोन्स आहेत, उल्ना ह्युमेरस, हे काय लॉंग आहेत म्हणजे त्याच्या विड्थ पेक्षा त्याची लांबी जास्त आहे. त्याला काय म्हणायचं? लॉंग बोन. त्याच्यानंतर सेकंड आहे शॉर्ट बोन्स. शॉर्ट बोन्स कुठले? तर ज्याची हे लेंथ आहे पण विड्थ नियरली कशी आहे? लेंथ आणि विड्थ नियरली इक्वल आहे, ते कसे? शॉर्ट आहेत. दे कन्सिस्ट ऑफ स्पॉन्जी बोन. आता बघा शॉर्ट बोन मध्ये काय असतात? स्पॉन्जी बोन्स प्रेझेंट असतात. स्पॉन्जी बोन टिश्यू प्रेझेंट असतात विच इज कवर्ड बाय टिश्यू लेअर ऑफ कॉम्पॅक्ट बोन टिश्यू. आता आपण कॉम्पॅक्ट बोन टिश्यू बघितला होता, तर त्याचं कव्हरिंग ह्याला प्रेझेंट असतं. आता याच्यात एक्झाम्पल म्हणलं तर बोन्स ऑफ कार्पेल. आता कार्पेल रिस्टला आपल्या तिथे प्रेझेंट असतात, त्याचं लोकेशन सांगायचं म्हणलं तर. ओके. त्याच्यानंतर बघा थर्ड आहे फ्लॅट बोन. फ्लॅट बोनचं काय जनरली ते कसे असतात? थिन आणि कन्सिस्टिंग ऑफ 2 प्लेट्स ऑफ कॉम्पॅक्ट बोन टिश्यू. तर याच्यामध्ये सुद्धा कॉम्पॅक्ट बोन टिश्यूचं कव्हरिंग असतं. आणि अल्सो कव्हरिंग लेअर ऑफ स्पॉन्जी बोन टिश्यूचं याच्यावर प्रेझेंट असतं. बघा ह्याच्यामध्ये शॉर्ट बोन मध्ये कसं होतं तर स्पॉन्जी बोन टिश्यू प्रेझेंट होता आणि त्याच्यावर कव्हरिंग होतं कॉम्पॅक्ट बोन टिश्यूचं. पण फ्लॅट बोन मध्ये कसं आहे? त्याच्या अपोजिट आहे पूर्ण. तर तिथं कसं आहे? कॉम्पॅक्ट बोन टिश्यू प्रेझेंट आहे आणि त्याला कव्हरिंग स्पॉन्जी बोनचं आहे. याचे एक्झाम्पल म्हणलं तर क्रॅनियल बोन, स्टर्नम, रिब्स. ओके. त्याच्यानंतर आहे बघा इरेग्युलर बोन्स. आता इरेग्युलर बोन्स म्हणजे काय? दे कन्सिस्ट ऑफ कॉम्प्लेक्स शेप. ज्याचं काय? कॉम्प्लेक्स शेप आहे आणि कॅन नॉट बी ग्रुपड इन टू एनी क्लास ऑफ बोन. तर ते आपण एका ग्रुपमध्ये एखाद्या स्पेसिफिक क्लासमध्ये ऍड करू शकत नाही. ओके. जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे ते इरेग्युलर बोन. त्याचं एक्झाम्पल बघा व्हर्टिब्रा, सम फेशियल बोन्स जे आहेत ते. त्याच्यानंतर फिफ्थ टाइप आहे सिस्टमॉइड बोन. सिस्टमॉइड बोन काय करते? डेव्हलप इन सर्टेन टेंडन्स. ते कशात डेव्हलप होतात? टेंडन्स मध्ये, आणि प्रोटेक्ट करतात टेंडन्सला फ्रॉम द एक्सेसिव्ह विअर अँड टिअर. ओके. तर याचं एक्झाम्पल काय आहे? पटेला. ओके. आता हे पटेला हे आपण त्या बोन्स व्यवस्थित स्टडी करूया नेक्स्ट पॉइंटला. हे होते टाइप्स इन जनरल, त्याच्या शेप वरून हे काढलेले आहेत त्याचे टाइप्स. तर बघा बोन्स ऑफ स्केलेटन. आता मेनली हे स्केलेटन जे आहे तर ते डिवाइड झालेलं आहे ऍक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये. जेवढे काही आपण बघितले किती 206 बोन्स आहेत, तर ते बोन्स डिवाइड झालेत ऍक्झियल स्केलेटन मध्ये आणि अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये.
तर आपण वन बाय वन स्टडी करूया. आता ऍक्सियल स्केलेटन म्हणजे काय? इट कन्सिस्ट ऑफ बोन्स दॅट आर प्रेझेंट अराउंड द लॉंगिट्युनल ऍक्सिस ऑफ ह्युमन. तर जे वरचे लॉंगिट्युनल ऍक्सिसला जे प्रेझेंट असतात तर त्याला काय म्हणायचं? ऍक्सियल स्केलेटन मधले बोन. ओके. तर ऍक्सियल स्केलेटन जे बनलेलं आहे तर ते किती बोन्स पासून बनलेले आहे? टोटल नंबर ऑफ बोन्स 80. ओके. ऍक्सियल स्केलेटन. तर त्याच्यामध्ये काय काय असतं? स्कल, thoracic cage आणि व्हर्टिबल कॉलम. बघा, स्कल, thoracic cage आणि व्हर्टिबल कॉलम हे सगळं कशात येतं? ऍक्सियल स्केलेटन मध्ये. त्याच्यानंतर सेकंड आहे अपेंडिक्युलर स्केलेटन. तर अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये काय असतं? इट कन्सिस्ट ऑफ बोन्स ऑफ अप्पर अँड लोअर लिम. तर ह्याच्यामध्ये अप्पर आणि लोअर लिमचे बोन्स येतात, प्लस बोन्स फॉर्मिंग द गिर्डल लाईक अ शोल्डर आणि पेल्विक गिर्डल. हे सगळे कशात येतात? अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये येतात. बघा, स्केलेटन दोन ग्रुप मध्ये डिवाइड होतो. फर्स्ट वन इज ऍक्सियल स्केलेटन आणि सेकंड वन इज द अपेंडिक्युलर स्केलेटन. तर ऍक्सियल स्केलेटन काय आहे? तर बोन्स दॅट आर प्रेझेंट अराउंड द लॉंगिट्युनल ऍक्सिस ऑफ द ह्युमन बॉडी. जे लॉंगिट्युनल ऍक्सिसला प्रेझेंट आहेत त्याला ऍक्सियल स्केलेटन म्हणायचं. आणि जे ते किती असतात? 80 असतात त्याच्यामध्ये बोन्स. तर त्याचं मेनली डिवाइड कसं झालं? स्कलचे जे काही आहेत ते, त्याच्यानंतर thoracic cage आणि व्हर्टिबल कॉलम. त्याच्यानंतर अपेंडिक्युलर स्केलेटन. अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये बोन्स ऑफ अप्पर अँड लोअर लिम. तर हे सगळे अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये जातात. तसंच अजून काही काही शोल्डर आणि पेल्विक गिर्डल हे पण अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये येतात. तर आपण आता स्टार्ट काय करूयात? ऍक्सियल स्केलेटन. बघा, ऍक्सियल स्केलेटन. तर त्याच्यातला पहिला पार्ट काय आहे? स्कल. स्कलचा हा पहिला पार्ट आहे. तर स्कल काय आहे? हा बोनच आहे. तर त्याच्यामध्ये विच इज मेड अप ऑफ 22 बोन्स. आता बघा, टोटल 80 बोन्स होते ऍक्सियल स्केलेटन मध्ये. त्यातल्या स्कल मध्ये 22 बोन्स आहेत, विच इज प्रेझेंट ऑन द सुपेरियर एंड ऑफ व्हर्टिबल कॉलम. तर ते काय? सुपेरियर एंडला प्रेझेंट आहेत व्हर्टिबल कॉलमच्या. सुपेरियर म्हणजे काय? कोण सांगेल? ऑलरेडी आपण टर्म डिस्कस केलेत. बघा, सुपेरियर म्हणजे काय? तर नियरर टू द हेड. आपल्या हेडच्या पार्टला आपण काय म्हणत होतो? सुपेरियर. बघा, तर टर्म्स व्यवस्थित करा, त्याचा यूज होणार आहे. सुपेरियर म्हणजे काय? पोस्टेरियर, इन्फेरियर. ओके. हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. जे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलो होतो, सुपेरियर, इन्फेरियर, अँटेरियर, पोस्टेरियर, सगळ्या तोंडपाठ हव्यात. बघा, स्कल मध्ये 22 बोन्स असतात आणि ते कुठे प्रेझेंट असतं? सुपेरियर एंड ऑफ व्हर्टिबल कॉलम. तर व्हर्टिबल कॉलम जो आहे आपल्या बॅक साईडचा, तर त्याच्या वरच्या साईडला सुपेरियर म्हणजेच वरच्या साईडला हेडच्या जवळ तिथे प्रेझेंट असतो हे स्कल. त्याच्यानंतर बघा, द बोन्स ऑफ स्कल आर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. हे जे स्कलचे 22 बोन्स आहेत तर ते अजून डिवाइड होणार 2 पार्ट मध्ये. फर्स्ट म्हणजे क्रॅनियल बोन्स, सेकंड आहे फेसियल बोन. क्रॅनियल, ओके, ब्रेनच्या तिथं आहे त्यामुळे क्रॅनियल. ओके. तर बघा, आपण क्रॅनियल बोन्स बघू आजच्या लेक्चरला, फक्त क्रॅनियल बोन्स. तर क्रॅनियल बोन्स फॉर्म्स द क्रॅनियल कॅव्हिटी. बघा, हे जे काही क्रॅनियल बोन्स आहेत तर ते काय फॉर्म करतात? क्रॅनियल कॅव्हिटी. बघा, आपण कॅव्हिटीचं बघितलं होतं यूज. तर ते काय करतात? ऑर्गनला एका स्पेसिफिक प्रोटेक्ट करत असतात. तिथे क्रॅनियल कॅव्हिटी कोणाला करते? ब्रेनला करते. त्याच्यानंतर बघा, क्रॅनियम इज फॉर्मड बाय द नंबर ऑफ फ्लॅट अँड इरेग्युलर बोन्स दॅट गिव्स बोनी प्रोटेक्शन टू द ब्रेन. मी आता सांगितलं ते काय करतं क्रॅनियम? तर प्रोटेक्शन देतं ब्रेनला. तर बघा, स्कल कन्सिस्ट ऑफ इमुव्हेबल जॉईंट ऑफ द बोन्स विच इज कॉल्ड एज सुचर्स. तर ह्याची पण डेफिनेशन आपण अगोदर बघितली होती. इनमुव्हेबल जॉईंटला काय म्हणतो? सुचर्स म्हणतो आपण. तर स्कल मध्ये काय असतं? तर या हे प्रेझेंट आहेत इनमुव्हेबल जॉईंट्स. तर क्रॅनियल कॅव्हिटी विच इज मेड अप ऑफ 8 क्रॅनियल बोन्स. बघा, या क्रॅनियल बोन्स मध्ये अजून किती आहेत? तर 8 आहेत क्रॅनियल बोन्स. बघा, आपण ऍक्सियल स्केलेटल बघतोय, त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे स्कल. स्कल मध्ये 22 बोन्स असतात. तर या 22 बोन्स आणि स्कल कुठे प्रेझेंट आहे? सुपेरियर एंडला व्हर्टिबल कॉलमच्या.
तर हे स्कल डिवाइड होते दोन पार्ट मध्ये, क्रॅनियल बोन्स आणि फेसियल बोन्स. तर क्रॅनियल बोन्स आहेत, तर त्याच्यामध्ये 8 क्रॅनियल अजून बोन्स आहेत. आपण 1 बाय 1 बघूयात. आजच्या लेक्चरला फक्त क्रॅनियल बघणार आहोत आपण. बघा हे क्रॅनियल बोन्स कुठले कुठले आहेत. 1 फ्रंटल बोन. बघा इथं मी दाखवले डायग्राम, इथं फ्रंटल बोन प्रेझेंट असतं, एकच असतं जे की. त्याच्यानंतर परायटल बोन, 2 परायटल बोन्स असतात इथे. ओके, इथं त्याची पोझिशन आहे परायटल बोनची. 3 टेम्परल बोन्स असतात. टेम्परल बोन्स इथं चुकले. ओके, 3 टेम्परल, इथं डायग्राम मध्ये चुकलेले. टेम्परल बोन, त्याच्यानंतर ऑक्सिपिटल बोन 1, त्याच्यानंतर स्पेनॉइड बोन ओके इथं आहे, आणि इथमॉइड बोन इथे आहे. ओके, हे टेम्परल बोन 3 आहेत, 2च आहेत इथे. ओके, इथं 2 असतात. बघा लोकेशन समजलेत का. फ्रंटल बोन, परायटल बोन, टेम्परल बोन, ऑक्सिपिटल बोन आणि स्पेनॉइड बोन आणि इथमॉइड बोन. तर इथे फ्रंटल बोन प्रेझेंट असतं, इथे मागच्या साईडला परायटल बोन, त्याच्यानंतर टेम्परल बोन, ऑक्सिपिटल, स्पेनॉइड आणि इथमॉइड. तर हे फ्रंटल बोन एक असतं, त्याच्यानंतर परायटल 2 असतात, टेम्पोरल पण 2 असतात, ऑक्सिपिटल 1, त्याच्यानंतर स्पेनॉइड एकच, इथमॉइड एकच. तर बघा आपण फर्स्ट बघूया फ्रंटल बोन. तर फ्रंटल बोन काय आहे, विच फॉर्म्स द अँटेरियर पार्ट ऑफ क्रॅनियम. तर ते काय फॉर्म करते, अँटेरियर पार्ट ऑफ क्रॅनियम. अँटेरियर पार्ट जो आहे क्रॅनियमचा, तर तो ते फॉर्म करते. त्याच्यानंतर बघा अँड ऑल्सो रूफ ऑफ ऑर्बिटल कॅव्हिटी. हे जे काही ऑर्बिटल कॅव्हिटीज तिथे असतात ह्याच्यामध्ये क्रॅनियल मध्ये, तर त्याचं काय ते रूफ होतंय, म्हणजे वरचा पाहिजे. आपण रूफला अजून काय म्हणू शकतो, छत मराठीतून. तर बघा फ्रंटल बोन काय करते, अँटेरियर पार्ट फॉर्म करते क्रॅनियमचा, आणि ऑल्सो द रूफ ऑफ ऑर्बिटल कॅव्हिटी. ऑर्बिटल कॅव्हिटीचा तो काय रूफ आहे. द राईट अँड लेफ्ट साइड ऑफ फ्रंटल बोन आर युनायटेड आफ्टर द बर्थ. आता बघा राईट आणि लेफ्ट साइड जी असते, आता मी अगोदर सांगितलं तर 300 बोन्स प्रेझेंट असतात जेव्हा बर्थ होते का त्या चाइल्ड, आणि नंतर ते हे होतात, फ्यूज होतात किंवा युनाइट होतात, आणि 206 बोन्स फॉर्म होतात त्याचे, म्हणजे 206च होतात टोटल काउंट केली तर. तर असं इथं काय होतं बघा, त्या फ्रंटल बोन तसंच सुरुवातीला किती राईट आणि लेफ्ट साइड असे सेपरेट असतात, आणि ते काय होतात, युनाइट होतात नंतर आफ्टर द बर्थ, युजली डिसअपिअर ऍट द एज ऑफ. तर ते नाहीसे होतात, म्हणजे एकच तयार होतं दोन्हीचा मिळून. तर ते कधी 6 to 8 इयर्स मध्ये. त्याच्यानंतर बघा ऍट द सुपेरियर पार्ट ऑफ ऑर्बिट द फ्रंटल बोन बिकम्स थिक, इट इज कॉल्ड एज सुप्रा ऑर्बिटल मार्जिन. बघा सुपेरियर पार्ट जे आहे ऑर्बिटचं फ्रंटल बोनचं, तर तिथं फ्रंटल बोन काय थिक आहे, विच इज कॉल्ड एज सुप्रा ऑर्बिटल मार्जिन. त्यालाच काय म्हणायचं, सुप्रा ऑर्बिटल मार्जिन. जस्ट अबव द सुप्रा ऑर्बिटल मार्जिन देर आर 2 एअर फिल्ड कॅव्हिटीज. तर या सुप्रा ऑर्बिटल मार्जिनच्या ओके अबव वरती तर 2 एअर फिल्ड कॅव्हिटीज प्रेझेंट आहेत. त्याला काय म्हणायचं, सायनसेस, विच कंटेन द म्युकस मेम्ब्रेन. त्याच्यात काय असतं, म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट असते. सायनसेस डायरेक्टली ओपन्स इनटू द नसल कॅव्हिटी. तर ते बघा डायरेक्ट इथं नसल कॅव्हिटीज मध्ये ओपन होतात. बघा फ्रंटल बोन बघितलं, इथं लोकेशन दाखवलं, पुढच्या साईडला ते प्रेझेंट असतं फ्रंटला. फ्रंटल बोन विच फॉर्म्स अँटेरियर पार्ट ऑफ क्रॅनियम. क्रॅनियमचा तो काय आहे, अँटेरियर पार्ट आहे, आणि ते काय रूफ आहे ऑर्बिटल कॅव्हिटीजचं. त्याच्यानंतर बघा राईट अँड लेफ्ट साइड ऑफ फ्रंटल बोन ते काय असतात तर वेगळे असतात. सुरुवातीला ते युनाइट होतात आफ्टर द बर्थ नंतर, आणि ते डिसअपिअर होतात ऍट द एज ऑफ 6 to 8 इयर्स. बघा ऍट द सुपेरियर पार्ट ऑफ ऑर्बिट द फ्रंटल बोन बिकम्स थिक. तर ते थिक होतात, विच इज कॉल्ड ऍज सुप्रा ऑर्बिटल मार्जिन. तर त्याच्यानंतर जस्ट अबाउट दिस सुप्रा ऑर्बिटल मार्जिन देर आर 2 एअर फिल्ड कॅव्हिटीज. तर काय 2 एअर फिल्ड कॅव्हिटीज प्रेझेंट आहे, विच इज कॉल्ड ऍज सायनसेस, विच कंटेन द म्युकस मेम्ब्रेन. बघा म्युकस मेम्ब्रेन इथं प्रेझेंट असतात इथं. त्याच्यानंतर बघा देर आर सायनसेस डायरेक्टली ओपन टू नसल कॅव्हिटी. आता हे सायनस काय करते, इथं ओपन. हे झालं फ्रंटल बोन. त्याच्यानंतर बघा परायटल बोन. परायटल बोन, आता 2 परायटल बोन्स असतात, विच फॉर्म्स द साइड्स अँड रूफ ऑफ क्रॅनियल कॅव्हिटी. तर हे काय परायटल बोन फॉर्म करते, 2
हे दोन जे पॅरायटल बोन्स आहेत तर ते साइड्स फॉर्म करते आणि हे क्रॅनियल कॅव्हिटीला काय करते, रूफ म्हणजेच छत देते क्रॅनियल कॅव्हिटीसाठी. ओके, ते मग असं कोण फ्रंटल बोन कशाला देत होतं, ऑर्बिटल कॅव्हिटीला. हे कशाला, क्रॅनियम कॅव्हिटीला. इंटरनल सरफेस ऑफ these बोन्स कंटेन मेनी डिप्रेशन्स फॉर द ब्लड वेसल्स. याच्यामध्ये बघा खूप डिप्रेशन्स प्रेझेंट असतात. कशासाठी, तर ब्लड वेसल्स साठी. Parietal bones articulate with each other at the sagittal sutures. Also they articulate with, बघा ते आर्टिक्युलेट म्हणजे काय, आर्टिक्युलेशन म्हणजे काय, तर बोन्सला दुसऱ्या ते जॉईन होतं. एखादं बोन दुसऱ्या बोनला जॉईन होणं म्हणजे आर्टिक्युलेशन. तर बघा दे आर्टिक्युलेट विथ फ्रंटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल बोन. हे जे काही आता हे परायटल जे बोन आहे तर ते कशाला जॉईंट होते, फ्रंटलला होतंय, त्याच्यानंतर ऑक्सिपिटल आणि टेम्पोरलला. हे झालं परायटल बोनचं. नेक्स्ट वन आहे टेम्पोरल बोन. तर बघा टेम्पोरल बोन्स आर प्रेझेंट ऑन ईच साइड ऑफ हेड. तर ते प्रेझेंट असतं विच ईच साइडला, ओके, दोन्ही साइडला म्हणजे फॉर्म द फायब्रस इमुवेबल जॉईंट. कशासोबत ते जॉईंट होतात, आर्टिक्युलेशन म्हणजे जॉईंट होतं पॅरायटल, ऑक्सिपिटल, स्पेनॉइड आणि झायगोमॅटिक बोन या सगळ्याला अटॅच होतं ते. तर त्याचे काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत ते बघू आपण. थिन आणि फ्लॅट पार्ट जो आहे त्याचा टेम्पोरल बोनचा त्याला काय म्हणायचं, टेम्पोरल स्क्वामा. बघा टेम्पोरल बोनचा थिन किंवा फ्लॅट पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, टेम्पोरल स्क्वामा. मास्टोइड प्रोसेस ऑफ टेम्पोरल बोन इज प्रेझेंट पोस्टेरियर टू द इयर कॅनल. आता ही जी काही मास्टोइड प्रोसेस आहे टेम्पोरल बोनची, ओके, प्रोसेस म्हणजे ते प्रोजेक्शन असतं, तर ते कुठे प्रेझेंट आहे, पोस्टेरियर टू द इयर कॅनल. आपला जो काही इयरचा कॅनल असतो तर त्याच्या पोस्टेरियरला, ओके, ते प्रेझेंट असतं. पेट्रस पोर्शन इज द ट्रायंग्युलर पार्ट ऑफ टेम्पोरल बोन प्रेझेंट ऍट द फ्लोर ऑफ क्रॅनियल कॅव्हिटी. तर या क्रॅनियल कॅव्हिटीच्या फ्लोअरला म्हणजे रूफ, ओके, तर त्याला ते प्रेझेंट असतं पेट्रस पोर्शन टेम्पोरल बोनचा, विच कंटेन द इंटरनल अँड मिडल इयर. त्याच्यामध्ये काय असतं, इंटरनल आणि मिडल इयर. बघा हा असताना पण याचं लोकेशन कुठे, आपल्या इयरच्या जवळ आहे. तर त्याच्यानंतर काय आहे, स्टायलॉइड प्रोसेस. स्टायलॉइड प्रोसेस इज अ पॉइंट ऑफ अटॅचमेंट फॉर मसल्स अँड लिगामेंट ऑफ टंग. तर बघा टंग आणि टंगचे जे काही लिगामेंट्स आणि मसल्स आहेत तर ते काय होतात, तर या पॉइंटला अटॅच होतात. लिगामेंट्स म्हणजे काय, तर मसल आणि हे बोन्स जिथे अटॅच होत असतात ते त्याला म्हणायचं लिगामेंट. द झायगोमॅटिक प्रोसेस ऑफ टेम्पोरल बोन आर्टिक्युलेट विथ, आता झायगोमॅटिक काय आहे बोन, इथं बघा सांगितलं होतं झायगोमॅटिक बोन. तर हे झायगोमॅटिक बोन म्हणजे काय, तर झायगोमॅटिक प्रोसेस ऑफ टेम्पोरल बोन आर्टिक्युलेट विथ टेम्पोरल प्रोसेस ऑफ द झायगोमॅटिक बोन. तर इथे बघा झायगोमॅटिक प्रोसेस असते टेम्पोरल बोन मध्ये, तर तिथे झायगोमॅटिक बोन प्रेझेंट असतं आणि ते काय करतं, ते काय फॉर्म करतं, तर झायगोमॅटिक आर्च फॉर्म करतं. बघा झायगोमॅटिक प्रोसेस मध्ये झायगोमॅटिक बोन असतं तर ते टेम्पोरल बोनच्या त्याला आर्टिक्युलेट होतं, अटॅच होतं आणि त्याच्यामुळे झायगोमॅटिक आर्च फॉर्म होतो. बघा टेम्पोरल बोन बघतोय आपण, टेम्पोरल बोन प्रेझेंट कुठं असतो, इच साइड ऑफ हेड म्हणजे इकडे आणि तिकडे. अँड फॉर्म द फायब्रस इमुवेबल जॉईंट. तर ते फायब्रस इमुवेबल जॉईंट फॉर्म करतात कशासोबत, पॅरायटल, ऑक्सिपिटल, स्पेनॉइड आणि झायगोमॅटिक बोन याच्यासोबत ते अटॅच असतात. त्याचे काही फीचर्स आहेत, तर ते फर्स्ट फीचर काय, थिन आणि फ्लॅट पार्ट जो आहे टेम्पोरल बोनचा तर त्याला काय म्हणायचं, टेम्पोरल स्क्वामा. नंतर त्याच्यानंतर काय, मॅस्टोइड प्रोसेस ऑफ टेम्पोरल बोन इज प्रेझेंट पोस्टेरियर टू द इयर कॅनल. तर ते मॅस्टोइड प्रोसेस जी आहे टेम्पोरल बोनची तर ती कुठे प्रेझेंट आहे, पोस्टेरियर टू इयर कॅनलला. त्याच्यानंतर बघा पेट्रस पोर्शन, काय हा ट्रायंग्युलर पार्ट आहे टेम्पोरल बोनचा विच इज ऍट द फ्लोर ऑफ क्रॅनियल कॅव्हिटी. तो काय फ्लोअरला प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं, इंटरनल आणि मिडल इयर प्रेझेंट आहे. बघा इयरच्या साईडचा आहे इथं, त्याच्यामुळे इंटरनल आणि मिडल इयर तिथं असतो. त्याच्यानंतर बघा स्टायलॉइड प्रोसेस काय आहे, तर पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ मसल्स अँड लिगामेंट्स ऑफ टंग. तर मसल्स आणि लिगामेंट्स जे आहेत टंगचे
तर ते अटॅच होतात, म्हणजे त्याला काय म्हणायचं, स्टायलॉइड प्रोसेस. आणि झायगोमॅटिक बोन जे आहे, तर झायगोमॅटिक प्रोसेस मध्ये ते असतं, तर टेम्पोरल बोन काय होतं तिथं, त्या झायगोमॅटिक बोनला अटॅच होतं आणि काय फॉर्म करतं, झायगोमॅटिक आर्च. त्याच्यानंतर बघा ऑक्सिपिटल बोन. ओके, occipital bone which forms the posterior part of skull and base of cranium cavity. आणि काय करतं, फॉर्म्स करतं इमूवेबल फायब्रस जॉईंट विथ अ परायटल टेम्पोरल स्पिनल. बघा या बोन्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं, तर कुठला बोन कशासोबत आर्टिक्युलेट होते किंवा कुठे त्याचा जॉईंट होतोय हे लक्षात ठेवायचंय. तर हे ऑक्सिपिटल बोन जे आहे, तर ते काय फॉर्म करते, पोस्टेरियर पार्ट जो आहे स्कलचा, बघा इथं पोस्टेरियर पार्ट. ओके, तर हा फॉर्म करतो अँड ऍट द बेस ऑफ क्रॅनियम कॅव्हिटी, बेस सुद्धा त्याचा. त्याच्यानंतर हे काय करतात, इमूवेबल फायब्रस जॉईंट फॉर्म करतात कशासोबत, परायटल, टेम्पोरल आणि स्पेनॉइड बोन. म्हणजे इमूवेबल फायब्रस जॉईंट म्हणजे काय, तर ते त्याच्या या तिन्ही बोन सोबत ते जॉईंट झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा इन्फेरियरली इट कन्सिस्ट ऑफ लार्ज ओपनिंग. तर इन्फेरियरली काय असतं, तर लार्ज ओपनिंग प्रेझेंट असतं, विच इज कॉल्ड ॲज फोरामेन मॅग्नम. ऑक्सिपिटल बोन मध्ये फोरामेन मॅग्नम प्रेझेंट असतं. हे झालं ऑक्सिपिटल बोनचं. त्याच्यानंतर बघा स्पेनॉइड बोन. स्पेनॉइड बोन, तर हे स्पेनॉइड बोन जे आहे, तर ते काय आहे, बॅट शेप्ड आहे, बॅट शेप्ड बोन आहे. आणि ते कुठे प्रेझेंट असतं, मिडल पार्ट ऑफ स्कल. आता इथं लोकेशन नाही दाखवता आलं कारण मला डायग्राम नाही भेटली तशी. तर हे कुठे कसं बॅट शेप्ड आहे, बॅट शेप्ड बघा इथं दिसतंय. त्याच्यानंतर मिडल पार्ट जो काही स्कलचा आहे, तर तिथे हे प्रेझेंट असतं. आणि हे आर्टिक्युलेट कुठं कशासोबत होतं, फ्रंटल बोन आणि नंतर काय टेम्पोरल बोन सोबत सुद्धा आर्टिक्युलेट होतं. बघा हे अँटेरियरली फ्रंटल बोन सोबत आर्टिक्युलेट होतं, त्याच्यानंतर लॅटरली टेम्पोरल बोन सोबत आणि पोस्टेरियरली ऑक्सिपिटल बोन. ओके, बघा हे आर्टिक्युलेट कशा सोबत होतं, फ्रंटल बोन, टेम्पोरल बोन आणि ऑक्सिपिटल बोन याच्यासोबत ते आर्टिक्युलेट होतं. अ लिटल डिप्रेशन इज प्रेझेंट ऑन द सुपेरियर सरफेस इन द मिडल ऑफ द बोन, आणि त्याला काय म्हणायचं, सेला टार्सिका. बघा लिटल डिप्रेशन म्हणजे ओपनिंग थोडं प्रेझेंट राहतं, तर त्याला काय म्हणायचं, लिटल डिप्रेशन प्रेझेंट असतं सुपेरियर सरफेसला आणि त्याला सेला टार्सिका म्हणायचं. आणि त्याच्यानंतर इन विच पिट्युटरी ग्लँड इज प्रेझेंट, तिथून काय असतं, पिट्युटरी ग्लँडचं तिथे प्रेझेंट असतं. हे झालं स्पेनॉइड बोन. त्याच्यानंतर आहे लास्ट इथमॉइड बोन. क्रॅनियल बोन्स होते, त्यातला हा लास्ट चालू इथमॉइड बोन. तर बघा विच इज प्रेझेंट ऍट द अँटेरियर पार्ट ऑफ बेस ऑफ क्रॅनियल कॅव्हिटी अँड द मेडियल टू द ऑर्बिट. हा कुठे प्रेझेंट आहे, अँटेरियर पार्ट ऑफ द बेस ऑफ क्रॅनियल कॅव्हिटी आणि मेडियल कुठे, तर ऑर्बिटला. विच कन्सिस्ट ऑफ क्रिबिफॉर्म प्लेट लाईज इन द अँटेरियर फ्लोर ऑफ क्रॅनियम कॅव्हिटी. याच्यामध्ये काय असतं, क्रिबिफॉर्म प्लेट असते. क्रिबी म्हणजे काय, तर सिव्स सारखं. ओके, विच इज द लाईज इन द अँटेरियर फ्लोर ऑफ द क्रॅनियम कॅव्हिटी अँड विच फॉर्म्स द रूफ ऑफ नसल कॅव्हिटी. आणि ते काय करतं, नसल कॅव्हिटीचं रूफ फॉर्म करतं. द क्रिबिफॉर्म प्लेट कन्सिस्ट ऑफ मेनी फाईन ओपनिंग्स लाईक अ सिव्स. बघा सिव्स म्हणजे काय, तर चाळणीसारखं स्ट्रक्चर असतं आणि त्याला सिव्स आपण म्हणतो. तर हे क्रिबिफॉर्म मध्ये काय असतं, मेनी ओपनिंग्स असतात सिव्स सारख्या. आणि थ्रू दिस ओपनिंग्स ऑल फॅक्टरी नर्व्स, ऑल फॅक्टरी कशाच्या असतात, स्मेल साठी, तर त्या इथून पास होतात. तर हे झालं बोन्स. कोणते, क्रॅनियम बोन्स. बघा कुठले कुठले बघितले आपण. ओके, बघा ओसीएस सिस्टीम बघतोय, त्याच्यामध्ये आज आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला. तर स्केलेटल सिस्टीम काय फ्रेमवर्क आहे, त्याच्यानंतर त्याचे किती असतात टोटल बोन्स, 206. इट सपोर्ट अँड प्रोटेक्ट द डेलिकेट टिश्यू अँड ऑर्गन. ओके, आफ्टर दॅट वी हॅव सीन दॅट फंक्शन्स ऑफ बोन्स. तर हे जे काही फंक्शन्स आहेत 6, तर ते फंक्शन्स आपण स्टडी केला. काय ते फ्रेमवर्क फॉर्म करताय, तर त्याच्यानंतर बोन्स जे आहेत तर ते अटॅचमेंट
कशा कशाला आहेत तर मसल्स आणि टेंडन्सला. त्याच्यानंतर ते जॉईंट्स फॉर्म करतात काय तर मुवमेंट होण्यासाठी. आणि कोणत्या कोणत्या बाउंड्रीज आहेत क्रॅनियल, थोरॅसिस, पेल्विक. ओके, आपण आता ऑर्बिटल पण बघितले. तर ते काय करतात, प्रोटेक्ट करतात ऑर्गन्सला, या कॅव्हिटीज. आणि ब्लड सेल्स कुठं प्रोड्यूस होतात, रेड बोन मॅरो मध्ये. आणि हे बोन्स काय स्टोअर करतात, कॅल्शियम. त्याच्यानंतर टाइप्स बघितले, लॉंग बोन, शॉर्ट बोन, फ्लॅट बोन, इरेग्युलर बोन, सिसमॉइड बोन. हे काही टाइप्स होते, त्याचे एक्झाम्पल सुद्धा बघितले. त्याच्यानंतर बघा मेन पार्ट इथे स्टार्ट होतो, बोन्स ऑफ द स्केलेटन. त्याच्यामध्ये हे जे काही आपलं स्केलेटन आहे तर ते डिवाइड होतं 2 पार्ट मध्ये, ऍक्सियल आणि अपेंडिक्युलर. तर ऍक्सियल बोन आहे तर ते कुठे प्रेझेंट असतात, लॉंगिट्युनल ऍक्सिसला. त्याच्यामुळे त्याला ऍक्सियल म्हणतात. त्याच्यानंतर हे किती असतात त्याच्यामध्ये बोन, टोटल 80 असतात. तर कोणते कोणते, स्कल, थोरॅसिस केज आणि व्हर्टिब्रल कॉलम, या मेनली 3 पार्ट मध्ये ऍक्सियल स्केलेटन डिवाइड होतं. आणि अपेंडिक्युलर स्केलेटन त्याच्यामध्ये काय असतं, अप्पर आणि लोअर लिम्स असतात. ओके, प्लस शोल्डर आणि पेल्विक गिर्डल हे पण अपेंडिक्युलर मध्ये असतात. त्याच्यानंतर बघा ऍक्सियल स्केलेटन बघितलं आपण. ऍक्सियल स्केलेटन मधला स्कल मध्ये अजून 22 बोन्स असतात. आणि हे अजून 2 पार्ट मध्ये डिवाइड होतात, क्रॅनियल बोन्स आणि फेसियल बोन्स. आजच्या लेक्चरला आपण क्रॅनियल बोन्स बघितले. ओके, तर हे होते क्रॅनियल बोन्स. तर इथं टेम्पोरल बोन 3 नाहीत. ओके, टेम्पोरल बोन 3 नाहीत, 2च आहेत. हे डायग्राम लक्षात ठेवा व्यवस्थित. क्रॅनियल टेम्पोरल बोन 2च असतात, इकडे एक आणि इकडे. तर फ्रंटल बोन, परायटल बोन, टेम्पोरल बोन, ऑक्सिपिटल बोन, स्फेनॉइड बोन आणि इथमॉइड बोन, हे जे काही बोन्स आहेत तर ते त्याचा आपण 1 बाय 1 स्टडी केला आज. फ्रंटल बोन मध्ये काय, हे बघा ह्याचं पुढच्या फ्रंट साइडला ते प्रेझेंट असतात. आणि ते रूफ असतात ऑर्बिटल कॅव्हिटीजचे. राईट अँड लेफ्ट जे काही फ्रंटल बोन आहे तर ते काय होतं, युनाइट होतं. चाइल्ड मध्ये काय असतं, बर्थ वेळेस ते सेपरेट असतं. आफ्टर द एज ऑफ 6 to 8 ते जॉईंट होतात, म्हणजे ते डिसअपिअरच होतात पूर्णपणे युनाइट होऊन. त्याच्यानंतर हे झालं फ्रंटल बोन. सेकंड वन होतं परायटल बोन. ते 2 बोन्स, परायटल बोन्स दोन्ही, याचं लोकेशन सुद्धा दाखवलंय. आणि ते काय, रूफ आहे क्रॅनियम कॅव्हिटीचं. त्याच्यानंतर बघा टेम्पोरल बोन. तर टेम्पोरल बोन याचं लोकेशन काय, याचं मोस्ट इयरचा पार्ट याच्यामध्ये येतो. इकडच्या साईडला एक प्रेझेंट असतात, तिकडे एक प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर ऑक्सिपिटल बोन बघितलं, हे मागच्या साईडला प्रेझेंट असतं ऑक्सिपिटल बोन. तर ते काय, पोस्टेरियर पार्ट ऑफ स्कल आहे, ते फॉर्म करतं. आणि ते कशासोबत जॉईंट आहे तर परायटल, टेम्पोरल आणि स्पेनॉइड. आणि स्पेनॉइड म्हणले की ते बॅट शेप्ड बोन असतं, एवढं लक्षात ठेवा. इथमॉइड बोन हा लास्ट आहे. आणि ते कुठं, अँटेरियर पार्टला असतं प्रेझेंट, बेसच्या क्रॅनियम कॅव्हिटीच्या अँड द मेडियल टू ऑर्बिट. ओके,